हॅलो गाईज, आजची आमची बालीची टूर जरा लिजर टूर होती. बालीमध्ये भौगोलिकदृष्ट्या प्रामुख्याने दोन भाग पडतात. पहिला म्हणजे दक्षिणेचा कुटा बाली, हा गोव्याच्या कलंगूट व बागासारखा आहे. तर दुसरा भाग आहे उत्तरेचा उबुड बाली, हा बेनोलिम आणि पालोलेम सारखा शांत आणि निवांत आहे. तर आज आम्ही जाणार होतो उत्तर बालीच्या किंतामणी टूरला. किंतामणीला जाताना वाटेत आम्ही तेगेनुंगन धबधबा पाहिला. गर्द झाडीने वेढलेला आणि अतिशय फोटोजेनिक असा हा धबधबा आहे. धबधब्याच्या डोहामध्ये आपल्याला डुबकीही मारता येते. खाली गेलो की पर्यटकांच्या सोयीकरता चेंजिंग रूम्स आणि शॉवरची उत्तम व्यवस्था आहे. इथे एक होली वॉटर कुंडही आहे. धबधब्याचे मनसोक्त फोटो काढले, डोहामध्ये एक डुबकी मारली आणि होली वॉटर कुंडामधून पवित्र शाही स्नान करून बाहेर आलो आणि निघालो बालीमधील देसा स्विंगला जायला. देसा स्विंग ही एक वेगळीच मजा आहे. आपण सर्वांनी बाली स्विंगचे अनेक फोटो बघितले असतील. इथे दरी आणि हिरवळीच्या बॅकग्राऊंडवर फोटो काढणं म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे. लहान मोठे स्विंग्स, तर काही ठिकाणी घरटी आणि त्यात बसून फोटो काढणे म्हणजे मजा आहे मजा. प्री वेडिंग फोटोशूटची हाऊस जर तुमची भागली नसेल तर ती इथं नक्की बघा. मनसोक्त फोटो काढले आणि आम्ही निघालो आजचं मुख्य अट्रॅक्शन माउंट बटूर बघायला. आम्ही जेव्हा बालीमध्ये होतो तेव्हा तिथे गलुंगन आणि कुनिंगन नावाचे सण होते. हे सण धर्माचा अधर्मावर विजय म्हणून साजरे केले जातात. बालीमध्ये अशी मान्यता आहे की गलुंगनच्या दिवशी आपले पूर्वज आपल्याला भेट द्यायला येतात व 10 दिवसांचं वास्तव्य करून कुनिंगनच्या दिवशी परत जातात. त्या निमित्ताने रस्त्यावर मिरवणुकाही निघाल्या होत्या. घरे छान सजवली होती. त्यातीलच एक मिरवणूक आम्हाला अगदी जवळून बघायला मिळाली. नागरिक नटून थटून उत्साहाने ढोल नगारे वाजवत मिरवणुका काढतात आणि सण साजरा करतात. गलुंगन आणि कुनिंगन हे सण वर्षातून 2दा साजरे केले जातात. ड्रायव्हरशी बोलताना बालीमधील आणखीन एक सण नेप्पी ची ही माहिती आम्हाला मिळाली. हा शांततेचा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी बालीमधील सर्व आस्थापना विमानतळासकट बंद असतात. रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नाही. या दिवशी कोणत्याही स्वरूपात अग्नी प्रज्वलित केला जात नाही, दिवे लावले जात नाहीत, ही साधी सिगरेटही पेटवली जात नाही. बालीमध्ये आपले ड्रायव्हर हेच आपले गाईड असतात आणि बालीच्या संस्कृतीबद्दल ते आपल्याला भरभरून माहिती सांगतात आणि बालीच्या मोहातच पाडतात. किंतामणीचं मुख्य आकर्षण म्हणजे माउंट बटूर व राईस पॅडीज. कुटा बालीहून किंतामणीला जायचं म्हणजे समुद्र सपाटीपासून साधारण 5000 फूट उंचीवर जाणं आहे. कुटा ते किंतामणी हे अंतर साधारण 60 किलोमीटरचं आहे आणि ह्यात आपण समुद्र सपाटीपासून 5000 फूट उंचीवर जातो. कुटा बालीला असताना उकाड्यानं माणूस हैराण होत असतो, पण जसं आपण किंतामणीकडे जातो तसं अक्षरशः थंडी वाजायला लागते. किंतामणीला जाताना वाटेत आपल्याला दुतर्फा भात शेती बघायला मिळते. इथे 12ही महिने पाऊस पडतो, त्यामुळे तिथे भात शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. दुतर्फा क्षितिजापर्यंत असलेली भात शेती बघून आपलं मन खरंच उल्लसित होतं. इथे माउंट बटूरला जाताना उबुडमध्ये रामायण व महाभारतातील प्रमुख व्यक्तींची नावं दिलेले अनेक रस्ते आपल्याला बघायला मिळतात आणि अभिमानाने आपला ऊर भरून येतो. वळणावळणाच्या रस्त्याने जाताना कधी आपण माउंट बटूरला येऊन पोहोचतो हे कळतच नाही. माउंट बटूर हा बालीमधील एक ॲक्टिव्ह ज्वालामुखी आहे. 7-8 वर्षांपूर्वी झालेल्या उद्रेकामध्ये माउंट बटूरच्या खालचं एक अख्खं गावच्या गाव उद्ध्वस्त झालेलं आपल्याला दिसतं. इथे अतिशय सुंदर व्ह्यूइंग गॅलरीज बनवलेल्या आहेत, जिथून आपल्याला माउंट बटूरचं विहंगम दृश्य दिसतं. आपल्याला डाव्या बाजूला जो दिसतोय तो माउंट बटूर, तर उजव्या बाजूला जो दिसतोय तो माउंट अबांग आणि या दोन्हींच्या मध्ये आपल्याला जो दिसतोय तो लेक बटूर. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे आजूबाजूचा जो भाग धसतो खचतो त्याला कॅल्डेरा असं म्हणतात आणि ह्याच कॅल्डेरामध्ये लेक बटूर तयार झाला आहे. काही योग कसे जुळून येतात बघा. ज्या दिवशी आम्ही माउंट बटूर बघितला त्या दिवशी त्रिपुरी पौर्णिमा होती
आणि नेमके चंद्रोदयाच्या दरम्यानच आम्ही माउंट बटूरला भेट दिली. माउंट बटूरच्या बॅकग्राऊंडवर होणारा त्रिपुरी पौर्णिमेचा चंद्रोदय आजही मनात घर करून आहे. होणाऱ्या चंद्रोदयाबरोबर आजच्या दिवसाची आपली टूर संपली याची चुटपुट मनात राहते आणि न राहून आपण मुक्कामाच्या ठिकाणी यायला निघतो, ते उद्याची उत्सुकता मनात घेऊनच.